मला स्वतःला असा प्रश्न पडलेला आहे की सकाळी 9 वाजल्यापासून आता संध्याकाळी 7 वाजत आले, एवढ्या कालावधीमध्ये त्यांनी माझ्या असलेल्या प्रॉपर्टीची चौकशी केली। अंतिम टप्प्यामध्ये ते आता आले असते असं मला वाटतंय, पण त्या चौकशीमध्ये काय निष्फळ पुढे होणार आहे याबद्दल निश्चितपणे माझ्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे। प्रत्येक व्यवसायीचं, प्रत्येक आमदाराचं बँकेमध्ये एखादं लॉकर असतंच, तसंच मी व्यावसायिक असल्यामुळे त्या ठिकाणी माझं लॉकर होतं। मी बँकेमध्ये गेलो, लॉकरला चावी लावली, पण लॉकरमध्ये काही नव्हतं हे त्यांना दिसलं, त्यांनी पंचनामा केला आणि परत आले। आता मी टी व्हीवरती आपल्या माध्यमातून वाचनामध्ये आलं की 3 कोटीच्या वरची संपत्ती माझ्याकडे असल्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल केला। मी आपल्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छितो, 1982 ते 1992 ही 10 वर्ष मी सरकारी नोकरी केली, मला पगार मिळत होता। नोकरी सोडल्यानंतर त्या ठिकाणी रत्नागिरी शहरामध्ये माझं मी एक झेरॉक्स सेंटर चालू केलं व्यवसायाच्या निमित्ताने। तो माझा व्यवसाय चालू होता। 1997 साली मी रत्नागिरीमध्ये माझं आठवडा बाजार परिसरामध्ये हॉटेल सुरू केलं। तो परमिट बिअर बार त्या ठिकाणी माझा सुरू आहे, तो व्यवसाय माझ्या नावावरती आहे। 1997 पासून आत्ता 24 पर्यंत किती वर्ष झाली तो माझा व्यवसाय त्या ठिकाणी आहे। त्या मध्यंतरी मी आंब्याचा व्यवसाय करत होतो आणि 2009 सालापासून आत्तापर्यंत 14 वर्ष मी आमदार म्हणून आहे। आज तुम्ही हिशोब केला तर निश्चितपणे एवढ्या संपूर्ण कालावधीमध्ये व्यवसायाच्या निमित्ताने आमदार म्हणून मानधनाच्या माध्यमातून मला निश्चितपणे चांगले पैसे मिळत होते। व्यवसायाच्या निमित्ताने मी आत्तापर्यंत इन्कम टॅक्सला, सेल टॅक्सला जो शासनाचा कर असतो तो कर भरलेला आहे। मग एवढ्या वर्षामध्ये माझ्या असलेल्या संपत्तीपेक्षा 3 कोटीची जास्त संपत्ती माझ्याकडे आहे असं हे म्हणतात, दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि म्हणून हा असलेला माझ्यावरती आरोप हा 100% चुकीचा आहे। राजन साळवी काय आहे हे माझ्या कुटुंबाला, माझ्या मतदारसंघाला, माझ्या जिल्ह्याला, संपूर्ण राज्याला आणि शिवसेनेला नक्की माहिती आहे। म्हणून चुकीची माहिती कृपया करून जाऊ नये लोकांपर्यंत, हा माझा मुद्दा या ठिकाणी। आत्तापर्यंत 6 चौकशीमध्ये त्यांच्याकडे जाऊन वेळोवेळी माझे सीए होते, माझ्या कुटुंबातली मंडळी होती, ती संपूर्ण इतरमधून त्यांच्या दिलेलं, पण त्यांना मला ज्यावरती गुन्हा दाखल करायचाच आहे, मला आरोपी बनवायचंच आहे हे मनामध्ये असेल तर त्यांनी ही कारवाई केली। माझा कार्यकर्त्यांवरती विश्वास आहे, जोपर्यंत अधिकारीतून जात नाही तोपर्यंत माझे कार्यकर्ते मला सोडून जाणार नाही, हा मला विश्वास आहे। आज सकाळी समजल्यापासून आत्तापर्यंत शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत, अनेक लोक याला निघालेले आहेत, दूरध्वनीवरून चौकशी करतात। ह्याचा अर्थ यांचं प्रेम, विश्वास माझ्यावरती आहे। राजन साळवी असं चुकीचं काही करूच शकत नाही। मी सांगितलं व्यवसायाच्या माध्यमातून मी घर उभं केलं, हॉटेल उभं केलं आणि तुम्हाला नम्रपणे सांगतो, तुम्ही पाहिजे माहिती घ्या पाहिजे तर हे घर बांधलं 9 वर्षापूर्वी, त्याच्यावर जनता सहकारी बँकेचं कर्ज आहे। हॉटेल व्यवसाय सुरू केला त्या ठिकाणी जनता सहकारी बँकेचं कर्ज आहे। सर्व असलेल्या ह्याच्यामध्ये कर्ज घेऊनच आम्ही सर्व व्यवसाय सुरू केलेला आहे आणि त्यातून उत्पन्न मिळालेलं आहे। आणि म्हणून व्यवसाय करणं हे काही गैर नाही आहे, 4 पैसे गाठीशी येणं हे काही गैर नाही आहे, पण माझ्याकडे एवढी संपत्ती नाही ही वस्तुस्थिती आपल्याला। खोकरे सापडले का? आज मी तुम्हाला सांगतो की माझ्या जुन्या घरी, माझ्या राहत्या घरी सकाळपासून चौकशी चालू आहे। त्यांच्यामध्ये माझ्या घरामध्ये खोके सापडले असतील, पैशाची बंडलं सापडली असतील, सोनं सापडलं असेल, मौल्यवान वस्तू सापडल्या असतील तर निश्चितपणे मी सामोरं जायला तयार आहे। माझ्या घरामध्ये असं काय मिळू शकत नाही, असं सापडू शकत नाही। सापडलं असेल तर तुमच्यासमोर ते ठेवतील काही दिवसामध्ये। अरे मी माझी सांगितलं तुम्हाला ना, 1982 पासून 2024 पर्यंत मी कसा माझा प्रवास केला, माझा व्यावसायिक तुमच्यासमोर ठेवलेला आहे। हे सांगायला तुम्हाला पाहिजे का? या षडयंत्राच्या मागे हे सरकार आहे, हे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, हे संपूर्ण सरकार ह्यांनी ठरवलेलं आहे की उद्धव साहेबांच्या सोबत असलेल्या आमदारांना त्रासच द्यायचा। रवींद्र वायकर साहेबांवर ईडीची चौकशी, सूरज चव्हाणवरती चौकशी, वैभव नाईकवरती चौकशी, तो आमचा देशमुख त्याच्यावर चौकशी, आणि आज या ठिकाणी राजन साळवी कोकणातला एक लढवय्या आमदार आपल्यासोबत येत नाही म्हणून ह्या शिंदे सरकारने केलेली माझी कारवाई आहे। पण ह्या कारवाईला आम्ही भीक घालत नाही, घाबरत नाही। मी सरकार बोललो, मुख्यमंत्री बोललो, उपमुख्यमंत्री बोललो, पालकमंत्री सुद्धा त्यामध्ये असू शकतात, की सरकार ते आहे, पालकमंत्री सुद्धा त्यामध्ये 100% असणार, हा माझा विश्वास। आता माझ्या नावात असलेली तुम्हाला सांगतो, एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर
उदाहरणार्थ लोखंडी स्टँडचा झोपाळा 6,000 रुपये, 3 लहान कुंड्या 600 रुपये, 3 प्लास्टिक खुर्च्या 900 रुपये, स्पॉट लाईट 1800, LED पॅनल 1500, मातीच्या मोठ्या कुंड्या 2800, मोठ्या डिझाईनच्या कुंड्या 1400, एक वॉल फॅन 800, चप्पल रॅक 3,000 रुपये, हत्तीचे शोपीस 1,000 रुपये, 2 पितळी फुलपात्र 2,000 रुपये, अशा तऱ्हेच्या विविध असलेली वस्तू या ठिकाणी त्याने घेतलेल्या आहेत. सॅमसंग व्हिडिओ प्लेअर जे रक्कम किती होती टोटल त्यांनी या ठिकाणी 71,32,000 अशी संपूर्ण रक्कम त्यांनी, म्हणजे माझी गाडी, माझ्या असलेल्या प्रॉपर्टीची किंमत आणि असलेल्या सर्व वस्तू, पण त्याच्यावरती जे कर्ज आहे त्या कर्जाचा उल्लेख कुठे केलेला नाहीये. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. नाही आता फक्त माझ्या मित्राने मला गिफ्ट दिली होती. माझ्या मुलाच्या लग्नामध्ये आपण पत्रिका वाटतो, तिथे आपण रिटर्न गिफ्ट घेतो, ती दिलेली आहे. एवढाच विषय. बघू काय, पण नोटा दिसत नाही, चिल्लर दिसत नाही, काहीच नाही दिसत, हे सर्व आहे. नोटा लेडीज पर्स आहे, त्यामध्ये 850 रुपये सापडले, 500 रुपयाची नोट सापडली, 200ची एक नोट आहे, 100ची एक नोट आहे, 10च्या 3 नोटा आहेत, पण चिल्लर नाहीये. 25 ग्राम चांदीचा तांब्या, चांदीची वाटी घरामध्ये जास्त असू शकेल. कारण मी बोललो राजन साहेब काय आहे हे कुटुंबाला माहिती आहे, मतदारसंघाला माहिती आहे, जिल्ह्याला माहिती आहे, शिवसेनेला माहिती आहे. त्यामुळे त्यांना अपेक्षेप्रमाणे माझ्या घरामध्ये काही सापडलं नसेल म्हणून त्यांनी वरिष्ठांचे सल्ले घेऊन निर्णय घेतील. पण ज्या अर्थी गुन्हा दाखल केलेला आहे त्या अर्थी तो गुन्ह्याचा शेवटी तपास त्यांना करून काहीतरी निर्णय करावाच लागेल असं माझं माहितीप्रमाणे. हा कुठे आहेत म्हणजे मुंबईला उद्या सकाळी यायचे, उद्या सकाळी ते रत्नागिरीला येतील उद्या सकाळी. माझ्या ज्ञानाप्रमाणे एकदा गुन्हा दाखल झाला पोलीस स्टेशनला की त्याची चौकशी करून गुन्ह्याचं त्यांचं जे कायद्याचे नियम आहेत त्या पद्धतीने त्याच्यावरती कारवाई होतेच ना. हे आतमध्ये आपण ऐकलेलं आहे, तुम्ही ऐकलं असेल. त्यामुळे त्यांनी पुढची कारवाई करावी. त्या कारवाईला मी सामोरं माझी मानसिकता आहे, तयारी केलेली आहे. घेणार नाही, मी तुमच्यावर स्पष्ट केलेलं आहे की मी गुन्हेगार नाही, मी गुंड नाही, मी क्रिमिनल नाही. त्यामुळे मी एक राजकीय कार्यकर्ता आहे आणि म्हणून मी या संबंधी कुठेही न्यायालयात जाऊन अटक जामीनची मागणी करणार नाही. मी त्या चौकशीला सामोरं जाणार. हिंमत असेल तर त्यांनी माझ्यावर कारवाई करावी.